गणिती प्रक्रिया बघत होतो आणि गणिती प्रक्रियेमध्ये आपण आता एक गोष्ट बघितलेली आहे, कोणती? जुन्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह वापरणे. आता आपल्याला दुसरा प्रकार येतो, तो म्हणजेच कोणता? चिन्ह व अंकांची अदलाबदल करून, म्हणजे चिन्हांची अंक बदल करू शकतो किंवा अंकांची अदलाबदल करू शकतो. मी आपण आता कोणाचा विचार करायचा आहे? तर आपला दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच काय? चिन्ह व अंकांची अदलाबदल. ओके. आता चिन्ह आणि अंकांची अदलाबदल करून म्हणजेच काय? तर याच्यामध्ये अंक किंवा चिन्ह, म्हणजे उदाहरणार्थ बघा, की असं म्हणू शकतो आपण, की त्याच्यामध्ये तुम्हाला असं देतील, अधिक व वजा बदला, यांची बदल करायची, बदला. त्यानंतर 4 व 5 बदला. ठीक आहे, बदला म्हणजेच काय? तर 4च्या ठिकाणी 5 ठेवायचं, 5च्या ठिकाणी 4 ठेवायचं, अधिकच्या ठिकाणी वजा ठेवायचं, वजाच्या ठिकाणी अधिक ठेवायचं. अशी बदल करायला सांगितला जातो. मग आता हे बदल जे आहेत ते आपल्याला गणितामध्येच बघायला मिळतात. आता ते गणितामध्ये कशा पद्धतीने असतात तर आपण आता ते बघू. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, मी पहिल्यांदा काय करतो, हे काढून टाकतो. हे आपल्याला आता काय हे आपल्याला काही गरजेचं नाही आहे. तर हे बदल जे आपल्याला बघायला मिळतात ते आपण इथं विचारात घेऊया. आता बदल कोणत्या प्रकारचे असतात तर ते इथं बघूया आपण. जर अधिक व वजा चिन्ह आणि 4 व 8 या अंकांची आणि त्या चिन्हांची पण, ठीक आहे, चिन्हांची अदलाबदल केली तर काय बघा, खालीलपैकी कोणते समीकरण, असं म्हणूया आपण, कोणते समीकरण सत्य असेल किंवा ठरेल. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय देणं गरजेचं असतं. ह्या गणितामध्ये तुम्हाला 4 पर्याय असतील आणि त्या 4 पर्यायामधला कोणता पर्याय तुमचा बरोबर होईल हे विचारलेलं आहे. तर आता बघा, काय बघा, पहिला पर्याय दिलाय 8 वजा 4, त्यानंतर भागिले 12 बरोबर 8. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरा पर्याय दिलाय 4/8 वजा 12 बरोबर 16. तिसरा पर्याय आहे 4 वजा 8 अधिक 12 बरोबर 0. आणि चौथा पर्याय दिलाय 8/4 वजा 12 बरोबर 24. आता बघा, आपल्याला माहित नाही कुठला पर्याय बरोबर आहे. तर इथं आपल्याला काय सांगितलंय बघा, अधिक आणि वजा चिन्ह कुणाचा बदल करायचा आहे? अधिकच्या ठिकाणी वजा आणि वजाच्या ठिकाणी अधिक आणायचा आहे. मग आता बघा, अधिकच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकताय? वजा. आणि वजाच्या ठिकाणी काय लिहू शकताय? अधिक. आता बघा, पहिला पर्याय आपण घेतला, पहिल्या पर्यायाची आपण डावी बाजू घेतली. काय केली? पहिल्या पर्यायाची डावी बाजू. काय मिळणार आपल्याला सांगा? डावी बाजू डावा म्हणून आपण. ठीक आहे. डावी बाजू बरोबर काय? 8 वजा 4/12. आता मला सांगा, इथं वजा चिन्हाच्या ठिकाणी आपण काय ठेवू शकतोय? अधिक. म्हटल्यानंतर काय येणार? 8 अधिक 4/12. ठीक आहे. आता बघा, 8 अधिक 4/12 जरी तुम्ही इथं बघितलं तर काय मिळणार आपल्याला सांगा? 8 अधिक 4/12 पहिल्यांदा करायला पाहिजे, बरोबर आहे का? भागाकार पहिल्यांदा करायला पाहिजे. मग 4/12 म्हणजेच काय? 1/3. कसं काय? 4/12 होणार ना, आणि 4 त्रिकम 12, 1/3. मला सांगा, ह्यांची बेरीज 8 येईल का? नाहीच येणार, 8 पेक्षा मोठे असणार आहे, म्हणजे पहिला पर्याय तुमचा नाही. दुसरा पर्याय घेतला. दुसरा पर्याय काय बघा, 4/8 वजा 12 ही डावी बाजू घेतली. ठीक आहे. तर आता इथं काय करणार रे? वजाच्या ठिकाणी फक्त अधिक करू शकतो आपण. म्हणजे 4/8 अधिक
12. हा, पहिल्यांदा काय करणार, भागाकार. भागाकार किती येणार, 1/2. 1/2 अधिक 12 बरोबर आहे ना. 4/8 म्हणजे भागाकार किती येणार, 4 1 4, 4 2 8, 1/2. 1/2 अधिक 12 यांची बेरीज 16 येईल का रे, नाहीच येणार, म्हणजे दुसरा पर्याय पण चूक. तिसरा पर्याय घेतला. तिसऱ्या पर्यायाची डावी बाजू काय बघा रे, डावी बाजू काय आहे, 4 वजा 8 अधिक 12. हा, आता इथं काय करायचं, वजाच्याकडे अधिक करायचं, 4 अधिक 8 वजा 12. पहिल्यांदा काय होणार आहे, बेरीज. यांची बेरीज किती येणार, 12 वजा 12. उत्तर किती येणार, 0. आणि 0 म्हणजेच काय, उजवी बाजू आहे. उजवी बाजू म्हणजे बघा तुमचा पर्याय क्रमांक कोणता असणार आहे, 3. लक्षात आलं का, याच्यामध्ये तुम्हाला पर्याय कट पद्धतीचा वापर करावा लागेल. पर्याय आपण जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत ह्या क्रिया करत बसायला पाहिजे. आता तिसऱ्या नंबरला सापडलं, काही वेळेला चौथ्या नंबरला सापडेल. जिथं उत्तर सापडेल तिथं तोपर्यंत अंकांची अदलाबदल आपल्याला करावी लागेल. त्याच्यानंतर बघा पुढलं आपण गणित विचारात घेऊया. आता पुढलं गणित कसं आहे बघा, कोणत्या पर्यायातील 4 चिन्ह काय घेतलंय बघा, कोणत्या पर्यायातील 4 चिन्ह व अंक, चिन्ह किंवा अंकांमध्ये अदलाबदल केल्यास खालील समीकरण सत्य होईल. सत्य ठरेल किंवा होईल, ठरेल म्हणूया आपण, ठीक आहे, ठरेल. आता बघा कोणतं समीकरण आहे, 6 गुणिले 4 अधिक 2 बरोबर 16. बघा, आणि पर्याय तुम्हाला दिला. पहिला पर्याय दिला अधिक व गुणिले 2 व 4. दुसरा पर्याय अधिक व गुणिले 2 व 6. तिसरा पर्याय अधिक व गुणिले 4 व 6. ठीक आहे, आणि चौथा पर्याय यापैकी नाही. बघा काय सांगितलं त्यांनी, कोणत्या ह्या 4 गोष्टी, आता 4 गोष्टी बदलायला दिलेल्याच आहेत. कुठल्या कुठल्या बदलायच्या आहेत रे, अधिक वजा बदलायचं आणि 2 आणि 4 बदलायचं. म्हणजे 4 गोष्टी बदलल्या का नाही, बदलल्या. इथं पण अधिक गुणिले बदलायचं, 2 आणि 6 बदलायचं. 4 गोष्टी बदलल्या. अधिक गुणिले बदलायचं, 4 आणि 6 बदलायचं. 4 गोष्टी बदलल्या. 4 गोष्टी बदलायच्या आहेत. मग 4 गोष्टी कोणत्या असतील, चिन्ह आणि अंक यांच्यामध्ये अदलाबदल तुम्हाला सांगितली जाईल. मग आता पहिल्यांदा आपण काय करायचं, तर याच्यामध्ये सोडवण्यासाठी आपण काय करणार, तर पहिल्यांदा पहिल्या पर्यायाचा विचार करूया. बघा पहिल्यांदा डावी बाजू घ्या. काय बघा डावी बाजू, आता इथं तुम्हाला वेगवेगळ्या डाव्या बाजू नाही, एकच डावी बाजू आहे. काय आहे, 6 गुणिले 4 अधिक 2. आता इथं काय करायचं, अधिक आणि गुणिले बदलायचं ना. बघा अधिक आणि गुणिले बदलायचं, म्हणजे गुणिलेच्या ठिकाणी अधिक करायचं, अधिकच्या ठिकाणी गुणिले करायचं. आणि काय बदलायचं रे, 2 आणि 4, म्हणजे ह्या दोघांची पण अदलाबदल करायची आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा 6 आहे तसं राहणार, गुणिलेच्या ठिकाणी काय होणार, अधिक, आणि इथं काय होणार 2, आणि इथं काय होणार गुणिले, आणि इथं काय होणार 4. बघा पहिल्या अदलाबदल लक्षात आली का, हे डोकं ठेवून व्यवस्थित जागेवर ठेवून करायचं. सोपी गणित असतात, फक्त आपण चुकतोय आणि ते चुकलं की मग घोळवून बसतोय. आता काय होणार बघा, पहिल्यांदा गुणाकार करायला पाहिजे, कारण का कंचे भागुव्यय आपला प्रकार आहे. 4 दुनी 8, म्हणजे काय ना 6 अधिक 8. 6 अधिक 8 किती होणार, 14. मग आपली डावी बाजू किती, उजवी बाजू किती आहे, 16. म्हणजे पहिला पर्याय असणार का, नाही. आता दुसरा पर्याय घ्यायचा. परत डावी बाजू, आपली डावी बाजू आहे तीच आहे. डावी बाजू कोणती आहे सांगा, आपली 6 गुणिले 4 अधिक 2. हा, आता काय होणार, कुणाकुणाचं बदल करायचे, 2 आणि 6, म्हणजे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात बदल करायचा आहे. म्हणजे इथं काय होणार आता 2, गुणिलेच्या ठिकाणी काय करायचं आहे, अधिक आणि गुणिले तर बदलायचंच आहे. गुणिलेच्या ठिकाणी काय येणार, अधिक, हे 4 आहे तसंच राहणार. अधिकच्या ठिकाणी काय होणार गुणिले, आणि 2च्या ठिकाणी किती होणार 6. आहे का बरोबर. बघा अदलाबदल झाली. पहिल्यांदा गुणाकार,
किती होणार? साइन चोक 24. 24 अधिक 2 किती होणार? 26. मला सांगा डावी बाजू 16 आहे. इथं किती आली? 26. म्हणजे दुसरा पर्याय आहे का? नाही. आता कितवा पर्याय बघायचा? तिसरा पर्याय. डावी बाजू बरोबर काय? 6 गुणिले 4 अधिक 2. काय काय बदलायला सांगितलंय? अधिकच्या ठिकाणी वजा, सॉरी गुणिले, म्हणजे गुणिलेने अधिक चिन्ह बदलायचं आणि 4 आणि 6 बदलायचं, म्हणजे हे दोघं जण बदलायचे आहेत. बघा मी त्याच्या खाली डॅश मारतोय का? नंतर लक्षात राहत नाही की कुठला अंक बदलायचा राहिलाय, तर त्याच्यापेक्षा अगोदरच ते बदलून घेऊया. काय मिळणार आपल्याला बघा? 4 गुणिलेच्या ठिकाणी काय होणार आता? अधिक, इथं काय येणार? 6, त्यानंतर अधिकच्या ठिकाणी काय होणार? गुणिले, आणि इथं किती येणार? 2. बरोबर आहे ना? 4 आणि 6 बदलायचं, त्यामुळे 2 आहे तसंच राहिलं. मग आता काय मिळणार? पहिल्यांदा गुणाकार, 6 दुनी 12, 12 अधिक 4 किती येणार? 16. आणि ती तुमची काय आहे? उजवी बाजू आहे. म्हणजे तुमचा पर्याय नंबर किती? 3 बरोबर. लक्षात आलं का? या पद्धतीने हे काय केलं जातं? हा, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय डोक्यात ठेवायचा? याला पर्याय कट पद्धतीशिवाय दुसऱ्या पद्धत नाही. प्रत्येक पर्याय घ्यायचा, ठेवायचा आणि शोधायचं. मग याच्यासाठी तुम्हाला ही कॅल्क्युलेशन फास्ट करता आली पाहिजे आणि न चुकता करता आली पाहिजे. त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं काय बदलणार आहे ते डोक्यात ठेवायचं, आणि त्याच्या खाली काय करायचं? वाटल्यास जे बदलणार नाही ना त्याला गोल मारा, अतिउत्तम होईल. म्हणजे बघा, हे 6 बदलणार नाही ना, त्याची जागा बदलणार नाही ना, त्याला गोल मारून टाक्या. हे 4 जागा बदलणार नाही ना, त्याला गोल मारून टाक्या. हे 2 जागा बदलणार नाही ना, त्याला गोल मारून टाक्या. म्हणजे उरलेली एकमेकांच्या ठिकाणी काय होणार आहे? बदलणार आहेत. मग ती बदलायची आणि मग त्याच्यानंतर पुढल्या क्रिया करायला घ्यायच्या. किंवा असं जर जमत नसेल एकदम करायला, तर पहिल्यांदा चिन्ह बदला. चिन्ह बदला आणि मग कुणाचा विचार करा? अंकांचा विचार करा. लक्षात येते का? म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी इथंच आता करतो बघा. 1 मिनिट हा. एक आपण वाढवूया थोडस. काय आपलं हे आहे? 6 गुणिले 4 अधिक 2. ओके, 6 गुणिले 4 अधिक 2. आणि बघा पहिला पर्याय काय सांगतोय रे तुम्हाला? पहिला पर्याय कुठे गेला? पहिला पर्याय काय सांगतोय? अधिक आणि गुणिले बदला. पहिल्यांदा चिन्ह बदलून टाका. ठीक आहे, म्हणजे कसं येणार आहे? 6 अधिक 4 गुणिले 2. ओके, आता कुणाचा विचार करा? अंकांचा. अंक कोणते आहेत बघा? 2 आणि 4 बदला. ठीक आहे, 2 आणि 4 म्हणजे 2 आणि 4 बदलायचं. 6 अधिक 2 गुणिले 4. आलं का लक्षात? या पद्धतीनं करा, सेपरेट सेपरेट, काही प्रॉब्लेम नाही. हा, एक स्टेप वाढेल, दुसरं काय होणार नाही. खरं गणित चुकलं नसलं पाहिजे. सोपी गणित असतात आणि ती सोपी गणित कधी चुकवायची नाहीत. तिथं मार्क गेला तर तुम्ही ऑटोमॅटिकली खाली यायला चालू होता. सोप्या गणितांमध्ये मार्क घालवायचा नाही. लक्षात आलं का? हे इझी आहे, एकदम सिंपल आहे. बघा, व्यवस्थित घेऊन टाका.